श्री स्वामी समर्थ। आज जायचं तर आम्हाला कोटमगावच्या देवीच्या दर्शनाला यासाठी आदित्यनी आपल्या गाडीची चावी घेतली आणि तो डायरेक्ट वरतून खालती 40 पायऱ्या उतरून आला आणि आल्याबरोबर त्यांनी आपल्या लगेच गाडीकडे धाव घेतली आणि त्यांनी स्वतः गाडीची चावी त्याच्याकडे असल्याकारणामुळं त्यांनी गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला। त्याला बरोबर माहिती आहे की आपल्या गाडीची चावी कोणती आहे। त्यांनी लगेच आम्हाला 1 बाय 1 लगेच गाडीवर बसायला लावलं आणि गाडी घेऊन आम्ही निघालो। मी, माझा मुलगा आदित्य आणि मम्मी आम्ही तिघंही मिळून या ठिकाणी प्रवास करायला निघालो। हुडको मार्गे आम्ही कोटमगाव रोडनी कोटमगावच्या पुलावरून आम्ही कोटमगावकडे निघालो। नेहमीच आज काही रस्त्याला गर्दी नव्हती, त्यामुळं लवकरच आम्ही कोटमगावच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो। इथे सुरुवातीलाच इथे स्वागत करण्यात आलं आणि या ठिकाणी आकर्षक अशा पद्धतीने सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला दिसत असेल। त्यानंतर स्वागत केल्यानंतर आम्ही आतमध्ये डायरेक्ट मंदिराच्या परिसरात आलो आणि या ठिकाणी आज जरा लग्न कार्य असल्यामुळं थोडीशी गर्दी, गाड्यांचीच गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटलेली होती। त्यामुळं लगेच मंदिराच्या आतमध्ये आम्ही प्रवेश केला। प्रवेशद्वाराजवळच आम्ही या ठिकाणातून दर्शन घेऊन आतमध्ये गेलो। याच पद्धतीने मनमोहक असं दृश्य आपणाला दिसत असेल। आपण देखील देवी मातेचं दर्शन घ्यायला विसरू नका। त्यानंतर बाहेर आल्यानंतर इथे श्री यमाई आणि तुकाई मातेचं मंदिर आम्हाला दिसलं, तसेच श्री कोटेश्वर महादेव मंदिर देखील आम्हाला दिसलं। यामध्ये आतमध्ये मंदिरात जाऊन आदित्यने देखील या ठिकाणी दर्शन घेतलं। दर्शन घेण्यापूर्वी मंदिराच्या दानपेटीत दक्षिणा टाकायला आदित्य विसरला नाही। दर्शन घेऊन त्यांनी मस्तपैकी दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जरा वेळ बसलो आणि नंतर आम्ही या ठिकाणी दर्शन घेऊन बाहेर निघालो। तर मंदिराच्या बाहेर निघण्यापूर्वी आदित्यनी बाहेर जो काही DJ वाजत होता तर त्याच्या तालावर आदित्य नाचत होता। मंदिराच्या बाहेर आल्यावर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की खूप चांगलं सुंदर असं परिसर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आणि या ठिकाणी स्वच्छता खूप महत्त्वाची आहे आणि कुठेही अस्वच्छता आपल्याला दिसणार नाही। हे आहे श्री जगदंबा माता मंदिराचं भक्त निवास। इथे खूप सारे भाविक भक्त येत असतात आणि या ठिकाणी देखील काही भाविक भक्त मुक्कामी राहण्याचा प्रयत्न करतात। इथे शेजारी लग्न कार्य चालू असल्याकारणामुळे आदित्यला DJच्या तालावर नाचायचा मोह काही आवरला नाही। आदित्य खूप चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी तो नाचतच राहिला आणि या ठिकाणातून बाहेर निघण्याचं देखील त्याचं काही मन झालेलं नाही। थोडंसं मंदिराच्या बाहेर परिसरामध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल की खूप गर्दी झालेली होती। इथे 2 व्हीलर त्याचबरोबर 4 व्हीलर गाड्या देखील खूप मोठ्या पद्धतीने आलेल्या होत्या। सरतेशेवटी आम्ही एक सेल्फी घेतला आणि या ठिकाणातून आम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न केला। तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की मंगल कार्यालयाच्या आजूबाजूला गाड्या होत्या आणि परत DJच्या आवाजावर आदित्य नाचायला सुरुवात केली आणि बाहेर जाण्यापूर्वी इथे आतमध्येच मंदिराच्या परिसरात एक रसवंतीगृह दिसलं। आम्ही कोणत्याही पद्धतीचे बाकीचे शीतपेय न घेता आम्ही फक्त उसाचा रस घेण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो। त्यामुळं आदित्यने देखील या ठिकाणी रसचा खूप चांगल्या पद्धतीने आस्वाद घेतला, कारण आदित्यला आमचा रस खूप आवडतो। त्यामुळं त्यांनी डायरेक्ट कपच आपल्या हातामध्ये घेऊन त्याचा पिण्याचा प्रयत्न केला। नंतर सरतेशेवटी आम्ही या पद्धतीने दर्शन घेऊन आम्ही घराकडे निघालो। या पद्धतीने आजचा आमची कोटमगावची यात्रा किंवा कोटमगावच्या देवीचं दर्शन सुखरूप पार पडलं। आपण देखील या मंदिराच्या परिसरात या आणि निश्चित तुम्ही देवी मातेचं दर्शन घ्या। आपल्या मनातील सर्व भावना पूर्ण होतील। श्री स्वामी समर्थ।